निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ मॅडम. हा, बोला ताई. हा, आणि मला पण जरासं माझा अनुभव शेअर करायचा होता, म्हणून मी मगापासून ट्राय करत होते, पण हा, तुमचा चालू होता वाटतं. हो, हा हो, हा हो. हा. तुम्ही कुठून बोलताय ताई? मी डोंबिवलीवरून बोलते. अरे वा. जवळच आहेत. नाव सांगू शकता? तुम्ही तुम्ही कुठे राहता मॅडम? मी कल्याणला. हो का? अच्छा अच्छा. मी हं, हं. डोंबिवलीमध्ये. अच्छा. नाव माझं नाव सांगू वर्षा. शकता? वर्षा. 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 अच्छा. काय हा. अनुभव झाला? अनुभव म्हणजे तसे खूप आहेत. छोटे छोटे खूप भरपूर अनुभव आलेले आहेत. अच्छा. पण काय झालं माहिती आहे, फेब्रुवारी महिन्यामध्ये काय आलं माहिती आहे मॅडम, हा. माझ्या ना मुलीला खूप म्हणजे पिरियड्सचा म्हणजे PCODचा प्रॉब्लेम होता. अच्छा अच्छा. आणि किती वर्षाची हा, आहे ती? ती आता 26 वर्षाची आहे. अच्छा. हा 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 हा, हा. मग मी तिला खूप म्हणजे डॉक्टरांची औषधं वगैरे केली हा हा. आणि खूप हे केलं होतं आणि गोळ्या वगैरे तिला चालू होत्या, पण ती पण कंटाळीची होती गोळ्या पण. मग मी स्वामींना साकडं घातलं. हा हा म्हटलं स्वामी, तिला स्त्री म्हणून तुम्ही जन्माला दिले, तर तिचं हे नको म्हटलं करूसा. हो आणि हो. जे काय तिचं जे काय म्हणजे आजार पण आहे ते निघून जाऊ दे हा आणि हा. लवकरात लवकर तिची महिन्याला म्हणजे पाळी चालू होऊ द्या, हो असं मी हो. तिला त्यांना स्वामींना बोलले. हा हा. आणि म्हटलं आता मी सगळे डॉक्टर करून थकले, म्हटलं आता तुम्हीच डॉक्टर आहात म्हटलं तिथे, तुम्हीच अय्यो. काय ते आता करा. असं म्हणजे खरंच खरंच कंटाळले ते. मी पण डॉक्टर कोणा तीच गोळ्या वगैरे खाऊन. मग काय झालं माहितीये, मी ते स्वामी चॅनल वरून म्हणजे स्वामी ओम चॅनलवर सगळे अनुभव आणि हे बघते ना. हा हा हा. तर मग मी प्रदीप दादांचा नंबर मिळवायचा खूप प्रयत्न केला. हा. मला 1-2 जणांनी दिला, तो पण कसा हे झालं, म्हणजे दुसऱ्यांनाच लागत होता तो नंबर. अरे बापरे. हा. हा, आणि मग त्या सीमाताईंना पण फोन करायचा प्रयत्न केला, त्यांचा पण फोन लागेना. कारण मला गुरुवारपासून मी म्हटलं मी सेवा काहीतरी घ्यावी की ह्यांच्याकडून, की माझ्या ह्या मुलीच्या हा ह्याच्यासाठी म्हणून. हा हा. तर त्यांचे का नंबर लागलात. मग एक दिवस मी कपडे शिवते ना, मग मी कपडे शिवत शिवत तुमचा अनुभव ऐकत असते कॉड लावून. अच्छा. हा हा. तर मला केंद्रे दादांचा अनुभव ऐकायला मिळाला. अरे वा. हा हा. हा, मग मी केंद्रे दादांना फोन करायचा प्रयत्न केला. हा. मग त्यांचा एकदा लागला तर ते म्हणाले मी जरासं ह्याच्या मंदिरात आहे आणि तुम्ही मला रात्री फोन करा. 9 मला टायमिंग दिला त्यांनी 7:45चा. हा हा. आणि मी 7:45ला दुसऱ्या दिवशी गुरुवार होता आणि मी 7:45ला त्यांना फोन केला तर त्यांचा फोनच लागेना. अरे. म्हटलं हा आता काय करू काय करू, म्हटलं उद्या तर गुरुवार आहे, मला सेवा हवी होती. मी म्हटलं काय करू. मग हा मी हा. ना ताई माझ्या मनानेच सेवा चालू केली. मी 3 सारामृतचे 3 अध्याय आणि 11 माळी जपाची मी सेवा चालू केली. हा हा हा. माझ्या मनानेच मी चालू केली. आणि स्वामींना म्हटलं जर हे तुम्ही हातात घेणार असाल आणि तिथं जर हे म्हणजे काढणार हे होणार असेल बरं, तर मला म्हटलं काहीतरी हे द्या म्हटलं, संकेत द्या म्हटलं. बरोबर. हा हा. तर ना ताई मी माझं ते पहिल्या दिवशीच मग मी सुरुवात केली गुरुवारी आणि 3 अध्याय वाचून झाले. हा. आणि मी 11 माळी जप करायला घेतले आणि 10व्या माळेला मला इतका वास म्हणजे चंदनाचा ना ताई सांगू तुम्हाला, ओ. एक 7-8 सेकंद असेल तो, पण तो हा. इतका सुंदर वास होता ना, तो म्हणजे तो अनुभवच विसरू शकत नाही मी. अरे वा. इतका सुंदर वास. आणि मी म्हणते अरे मी तर ही कस्तुरी अगरबत्ती लावली ना, चंदनाचा वास कुठून येतो. मी डोळे उघडून बघितले, अगरबत्ती चालू होती, अगरबत्ती तर पूर्ण विझलेली होती. हा. कारण मी पूजा करताना लावलेली ती अगरबत्ती. ते हा. सगळं मी होईपर्यंत माझे 3 अध्याय वाचून झाले, माझी रोजची नित्य सेवा झाली हा. आणि 11 माळ 10वी माळ चालू असो पण ती अगरबत्ती कुठली राहिली. हा. ती सगळी विझून गेली होती. तरी मला एवढा सुंदर वास. मग मला वाटलं की चला स्वामींनी काहीतरी म्हणजे मला थोडं तरी हे दिलं. हा. मग मी खरंच. केलं तसं आणि माझं मग बुधवारी संपणार ना 7 दिवसाचं हे हा हा. सेवा. आणि मग मी स्वामींना म्हटलं स्वामी आज ना 7वा दिवस आहे पूर्ण, आज म्हणजे 7 दिवसाची सेवा आज पूर्ण होईल.
मला काहीतरी असं हे द्या, कारण तिच्या पोटात वगैरे दुखतं ना, पाळी येणार असेल किंवा आल्यानंतर. बरोबर. म्हटलं निदान माझ्या मुलीच्या पोटात तरी दुखतं, कारण 2-3 महिने आली नव्हती ना. अरे तर बापरे. तर मी म्हटलं निदान मला समजू दे तर की तिला येणार आहे अशी, म्हणजे मला निदान तिच्या पोटात तरी दुखू देत म्हटलं. आणि ना ताई मग ती ऑफिसमधनं पण आली, मी तिच्या तोंडाकडे बघते की ही मला काहीतरी सांगेल की माझ्या आज पोटात दुखाल तर, नाही तर काम, तर कायच नाही. अरे. मग मी रात्री स्वामींना हे शुभरात्री करायला गेली आणि स्वामींना म्हटलं माझीच कुठेतरी भक्ती कमी पडली वाटतं स्वामी, आणि मी उद्यापासून पुन्हा आणि चालू करणारच आहे तुमची सेवा म्हटलं. आणि सकाळी मग ही 6ला उठते ना हे करायला, ऑफिसला 7 वाजता जाते मी, डबा करायला मी 4:30-4:45लाच उठते. बरोबर. आणि ही लवकरच उठली आज. हिला काय तुला आज एवढ्या का लवकर उठली? राजन म्हणते मम्मी माझ्या पोटात दुखायला आणि मला पिरियड्स आले. अरे वा. मला ना इतकं, म्हणजे काहीच गोळ्या पण बंद नव्हत्या ताई. हो ना. आणि 2-3 महिन्यापूर्वीपासून त्या गोळ्या पण बंद होत्या, आणि मला इतकं म्हणजे माझ्या अक्षरशः डोळ्यातून पाणीच यायला लागलं. म्हटलं स्वामी खरंच मला तुम्ही अनुभव दिलात म्हटलं, आणि खूप आता हेच तुम्ही हातात घेतलात म्हटलं, आणि आता माझ्या पोरीची म्हटलं महिन्याला येऊ दे. मग आता काय झालं माहिती, फेब्रुवारीमध्ये झालं, 29 फेब्रुवारीला आलती. मग त्याच्यावर आता ह्या 1.5 महिना झाला आता परत माहिती आली. मग मी काल काय म्हटलं स्वामी, आणि मी सेवा करत होते तोपर्यंतच का हो तुम्ही तेवढं हे केलं, आणि आता का आणि परत माझ्या मुलीची पाळी बंद झाली. थोडस नाराजीनं बोलले मी, आणि आज सकाळीच पाळी आली तिला. अरे वा. रात्रीच आली, म्हणजे रात्री 12च्या दरम्यान. हळूहळू बरोबर वेळ. आता हळूहळू होईल, आणि गेला मला खरंच म्हणजे स्वामींचा हे झालं. आणि आत्ताच म्हणजे प्रगट दिनाचा एक अनुभव असा आला की मला सांगू का तुम्हाला ताई, माझा ना 1 महिन्यापासून ना डावा हात दुखत होता, पाठी दुखायचा आणि पूर्ण हात दुखायचा माझा डावा हात. आणि मी योगा पण करते ना, मी योगाला पण गेली, तिथं पण हे करते, तर मला काय ते लक्षच लागना. आणि माझं ते दुखायला लागलं. मग मी ह्याच्याकडे गेली, डॉक्टरकडे गेली क्लिनिकमध्ये, त्यांना सांगितलं. मग ते काय म्हणाले, त्यांनी चेकिंग केलं, ते म्हणाले तुमचं बीपी वगैरे व्यवस्थित आहे, पण जरा बॅक साईड आणि लेफ्ट साईड आहे, त्याच्यामुळे तुम्ही जरा ECG करून बघा. अरे असं म्हणाले. मग आणि मी प्रगट दिनाची सेवा बोलून घेतलं होतं स्वामींना की मी रोज एक पारायण करते, 7 दिवसाचे 7 पारायण मला करायचे तुमचे. मग अच्छा, स्वामी चरित्राचे म्हणजे 21 अध्याय एका वेळेला वाचायचं मी हे केलं होतं. आणि गुरुवारपासून चालू करणारे मला मंगळवारी इतका त्रास व्हायला लागला ना, मी दुकानात गेले होते माझी अस्तर वगैरे आणायला, मला इतका त्रास व्हायला लागला ना, मला काय सुचत ना तिथे की मला काय होतं, काय मी काय करवलं मला काहीच कळलं. मी कशीच आली घरी निघून, आणि मिस्टरांना म्हटलं मला ना डॉक्टरकडे घेऊन चला, मला खूप माझ्या याच्यात दुखायला लागलं म्हटलं. आधी डॉक्टरने एका सांगितलं होतं ECG करा म्हणून ना, मग मिस्टर काय म्हणाले आपण आता इथं तिथं नको, डायरेक्ट हार्टच्या डॉक्टरकडे जाऊया चल म्हणलं. आणि तिथं गेलो तर मग त्यांनी लगेच माझी ECG केली, बॅक साईड हे लेफ्ट साईड म्हटल्यावर ECG केली, आणि त्यांनी आम्हाला काही नाही सांगितलं. ते म्हणाले तुम्ही ब्लड चेक करायला जावा. ते हार्टचं की ब्लॉकेज वगैरे आहे का ते ब्लड चेकवर कळतं ना, ते काय आहे. मग त्यांनी आम्हाला ते पाठवलं तिकडं, आणि माझा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी येणार होता. आणि आम्हाला थोडा संशय आला की ECG वरून ह्याने आम्हाला काय नाही सांगितलं, आणि डायरेक्ट ब्लड चेक करायला सांगितलं, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग मला आता टेन्शन आलं, कारण गुरुवारपासून तर माझं पारायण आहे. मग घरी आल्याने स्वामींना म्हटलं मी तुम्हाला नाही सांगणार की मला आजार पण देऊ नका म्हणून, कारण माझं शरीर आहे ते कधीतरी थकणारच आहे, कुठेतरी काहीतरी होणारच आहे, बिघड तरी होणारच. म्हटलं मी तुम्हाला नाही सांगत, पण म्हटलं 8 दिवस मला द्यायचे म्हटलं तुम्ही, कारण मला तुम्ही एमर्जन्सी बिलकुल द्यायची नाही म्हटलं, कारण मला आता हे तुमचं 7 दिवसाचे 7 पारायण करायचे, तुम्हाला कशी करून घ्यायची आणि काय करायचं तुम्ही बघा म्हटलं, मला माहिती नाही, पण मला एमर्जन्सी नको म्हटलंय. माझी पारायण झाल्याबरोबर मी येऊन म्हटलं ऍडमिट होते हॉस्पिटलमध्ये जाऊन. पण म्हटलं मला आता हे पारायण करायचं आहे, आणि ते कसं करायचं करून घ्यायचं ते तुमच्या हातात. घरातल्यांना सांगितलंय, डॉक्टरने जरी उद्या माझा रिपोर्ट क्रिटिकल आले तरी सुद्धा घाई करायची नाही म्हटलं. मी म्हटलं पेन क्लिअर खाणार, माझ्या म्हटलं पारायण झालं की दुसऱ्या दिवशी ऑपरेशनला जायचं, पण म्हटलं मी हे करणार नाही.
हा. 8 दिवस म्हटलं कुणी काही काय करायचं नाही, बोलायचं नाही म्हटलं. हा. आणि मग काय होते ते होऊ देत म्हटलं. हा. मग मी सकाळी 10चा रिपोर्ट आणायचे होते ना. मिस्टर गेले सकाळी 10 वाजता रिपोर्ट आणायला. अच्छा. हा. तर माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल ताई. अरे वा. सगळे किती म्हणजे छान. शुगर पासून हिमोग्लोबिन पासून सगळे रिपोर्ट नॉर्मल. अरे वा. मग किती खूप स्वामी खूप दयाळू मनाला आहेत बरं बघा. वाटलं. स्वामी खरंच माझ्याकडून तुम्हाला म्हटलं पारायण करून घ्यायचं आहे म्हणूनच मी माझे रिपोर्ट म्हटलं नॉर्मल दिला. खरं खरं. खूप हा. छान ताई. मी शेअर करते. खूप खूप हा. श्री स्वामी आणि समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.